सकाळची वेळ आहे, आज भरपूर असे काम करायचे आहे, त्यासाठी लवकर उठली। उद्या हरतालिका आहे आणि म्हणून जरा घाईगडबड सुरू आहे। आजच राहिलेले पूर्ण काम करून घ्यायचे आहेत। सोफा क्लीन करून घेते, त्यासाठी पाण्यामध्ये थोडंसं शॅम्पू टाकलेला आहे मी आणि सर्व सोफे जे आहेत ते छानपैकी क्लीन करून घेणार आहे। आणि त्याचबरोबर रूटीनचे जे काम आहे ते सुद्धा करून घ्यायचे आहेत आणि राहिलेली क्लिनिंगसुद्धा मी करून घेणार आहे। हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे। आता माझा स्वयंपाकही झालेला आहे, तुम्हाला दाखवलं मी। पूजाही झालेली आहे आणि जी मला क्लिनिंग करायची होती ती पण झालेली आहे। तर गणपती बाप्पा येण्यासाठी सज्ज आहे। उद्या आहे हरतालिका आणि आजचाच दिवस आहे जे काही करायचं आहे त्याच्यासाठी। तर क्लिनिंग करून झालेली आहे। देवाचे जे भांडे आहेत ते सुद्धा क्लीन करून घ्यायचे आहेत। तर मी त्यासाठी आंबट दही बोलवलेलं आहे, तर त्याच्यानेच क्लीन करून घेणार आहे। तर आता मला कळत नाही आहे मी करू कसं, कारण जेवण व्हायचे आहे आणि मी 4 वाजता ना मेहंदीवालीला बोलवलेलं आहे मेहंदी लावायसाठी हातावर। तर सगळ्या गोष्टी आता मॅनेज करायच्या आहेत। हातामध्ये पॉलिथिन वगैरे टाकून मग देवाचे भांडे वगैरे क्लीन करावे लागणार आहे। त्यानंतर मी तेलाच्या बॉटल वगैरे दाखवलेल्या आहेत, त्यासुद्धा क्लीन करायच्या आहे। आणि जे पूर्ण घराची क्लिनिंग आहे झालेली नाही आहे, फक्त हॉल आहे आणि गणपती बाप्पा जिथे बसतात म्हणजे तो टोटली पूर्ण हॉल जो आहे तो क्लीन करून झालेला आहे। तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला नव्हता, कारण पार्थ माझी हेल्प करत होता, त्याच्यामुळे मला घाई होती की त्यालाही ट्युशनला वगैरे जायचं होतं। मी म्हटलं जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आपल्याला हे सगळं करून घ्यायचं आहे। सोफ्याचे कवर आणि कुशन कवर वगैरे मी धुवायला टाकलेले आहे। थोडीफार राहिलेली होती क्लिनिंग, तर ती मी आज करून घेतलेली आहे। पार्थ गेलेला आहे कॉलेजमध्ये, आता 4 वाजता तिला बोलवलेलं आहे। मी थोडंसं क्लीनअप करून घेते, घरच्या घरीच क्लीनअप करणार आहे आणि ब्युटी पार्लरमध्ये जायला अजिबात वेळ नाही आहे। नेहमी असंच होते, मी विचार करते की जाईल वगैरे पण नाही होत जाणं। मग मी तिला 6 वाजता वगैरे बोलवते, कारण 6-7 वाजेपर्यंत माझं होऊन जाईल सगळे कामं, म्हणजे आरामही होईल माझा थोडाफार आणि छानपैकी मग रिलॅक्समध्ये मेहंदी लागेल। तर आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्याचबरोबर उद्याचा सुद्धा व्हिडिओ याच्यामध्येच राहील, कंटिन्यू करणार आहोत आजचा हा व्हिडिओ। चला व्हिडिओसोबत असेच कनेक्ट राहा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा। तर जेवण तयार आहे, क्लिनिंग झालेली आहे, बाई झाडू पोछा करून गेलेली आहे आत्ताच। तर आम्ही नाश्ता केलेला होता, त्याच्यामुळे आता भूक नाही आहे। तर 1-1:30 वाजेपर्यंत जेवण वगैरे करू, तेवढ्या वेळामध्ये मी जर क्लीनअप होत असेल तर करून घेते। हॅलो फ्रेंड्स, आता 3:30 वाजलेले आहेत आणि जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलेलं होतं की जेवल्यानंतर मी थोड्या वेळ आराम करील वगैरे। आराम करायला अजिबात वेळ नाही आहे, थोड्या वेळ लेटली मी अर्धा तास आणि त्याच्यानंतर मला हे करायचं आहे ते करायचं आहे हेच माझ्या माइंडमध्ये चालत होतं। तर मी म्हटलं आता पटकन उठून जाते आणि त्याच्यानंतर मग आता मी केलं क्लीनअप। तर बघू शकता आणि आता मॉइश्चरायझर लावलेला आहे आणि सनस्क्रीन लावलेला आहे, कारण दुपारच्या वेळेस मी क्लीनअप वगैरे करत नाही, कारण घरीच करते मी क्लीनअप वगैरे, पण रात्रीच्या वेळेस करते, म्हणजे रात्री आपल्याला झोपल्यानंतर थोडं रिलॅक्स मिळते आपल्या स्किनला वगैरे। तर रात्रीच्या वेळेसच करते जनरली, पण आता कारण अजिबात वेळ नाही आहे। जसं मी तुम्हाला म्हटलेलं होतं की मेहंदीवालीसुद्धा येणार आहे, तर तिला मी फोन करून सांगितलं की तू 7 वाजता ये म्हणून। तर मग मी म्हटलं की आपल्याजवळ आता वेळ नाही आहे, तर क्लीनअप करून घेतलेलं आहे मी
आणि त्याच्यानंतर आता भांडे वगैरे आहे देवाचे ते घासून घेते आणि त्याच्यानंतर बरेचसे काम आहे आणि कुठली साडी घालायची आहे ते सुद्धा मी आजच काढून ठेवणार आहे. नेलपेंट पण लावणार आहे. उद्या मला जास्त त्रास व्हायला नको म्हणून पूर्व तयारी मी आजच करून ठेवणार आहे. तर क्लीनअप केलेला साधं क्लीनअप असते, मॉइश्चरायझर करून मसाज वगैरे करते आणि वाफ वगैरे घेते, बस एवढंच असते. आणि मग मी काय केलं, कॉफी आणि सहट टाकून त्याचा मास्क बनवलेला होता आणि तो लावला. जस्ट आता धुवून आलेली आहे, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावलेलं आहे आणि आता पुन्हा खाली जाते आणि कामाला सुरुवात करते. सगळ्यात पहिले चहापासून सुरुवात करणार आहे कारण चहाची वेळ झालेली आहे. जितेंद्ररावांना दुपारचा चहा लागतो. मी आता वरच्या हॉलमध्ये आलेली आहे. तर हा बघू शकता, हा हॉल आहे. हॉल मोठा आहे आणि आज खूप महत्त्वाचा दिवससुद्धा आहे. आज आहे टीचर्स डे. तर जेवढे टीचर्स आहे तर तेवढ्यांना सगळ्यांना टीचर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यात पहिली टीचर म्हणजे आपली आई असते. तिच्यापासूनच आपल्याला मार्गदर्शन मिळत असते, तीच आपल्याला मार्गदर्शन करत असते. तर सगळ्यात पहिले आईला आपण नमन करून तिला हॅपी टीचर्स डे म्हणणार आहोत. चला तर आता कामाला सुरुवात करते आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळामध्ये. सगळ्यात पहिले चहा करून घेणार आहे. तर इथे मी एका साईडने चहा मांडलेला आहे आणि दुसऱ्या गॅसवर मी ठेवलेलं आहे पाणी गरम करायला. आपण लिक्विड बनवून घेणार आहोत क्लिनिंगसाठी. तर इथे मी डिशवॉशचे काही थेंब टाकून घेतलेले आहे, त्यानंतर खाण्याचा सोडा आणि त्याच्यानंतर आपण टाकून घेणार आहोत इथे विनेगर. तर क्लिनिंगसाठी हे लिक्विड मी नेहमी तयार ठेवते आणि हे आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. इथे चहा झालेला आहे आणि चहा घेऊन चाललेली आहे मी जितेंद्ररावांसाठी. ते करत आहे काम. आता त्यांना देऊन देते चहा आणि परत पुढचे कामं करून घेणार आहे. तर या तेलाच्या बॉटल्स आहे आणि याचे मी झाकण ओपन करून घेतलेले आहे आणि जे लिक्विड आपण बनवलेलं आहे ते लिक्विड बॉटल्समध्ये टाकत आहे. बघू शकता कोमळ आहे ते लिक्विड, अजिबात थंड झालेलं नाही आहे. या लिक्विडने खरंच ना जो तेलकटपणा आहे तो एका झटक्यात निघून जातो. जास्त वेळ अजिबात लागत नाही. फक्त लिक्विड आपल्याला छानपैकी आतमधून बाहेरून छानपैकी पसरवून घ्यायचं आहे आणि 1 ते 2 मिनटं थांबायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपण तारांनी वगैरे हे क्लीन करून घेणार आहोत. जास्त अजिबात वेळ लागत नाही आणि काहीही झंझट नाही आहे. तर आपण लिक्विड बॉटल्सला लावून घेतलेलं आहे. आता त्याच्यानंतर अशा प्रकारचा तार घ्यायचा आहे आणि तारांनी छानपैकी आपल्याला घासून घ्यायचं आहे. एकदा याच्याने घासलं की आपण थोडंसं रिन साबण किंवा कुठलंही लिक्विड घेऊन, साधं लिक्विड घेऊन त्याच्याने परत एकदा आपल्याला घासून घ्यायचं आहे आणि छानपैकी आपल्या ज्या बॉटल्स आहेत त्या छानपैकी क्लीन होऊन जातात. तर आता आपण बॉटल्स क्लीन करून घेतलेलं आहे, पण हे जे लिक्विड आहे हे वेस्ट करायचं नाही आहे कारण आपण बनवलेलंच आहे क्लिनिंगसाठी. तर याच्याने जो किचनचा कपडा आहे तो सुद्धा क्लीन होतो छानपैकी. त्याच्यानंतर बेसिंगमध्ये वगैरे तेही आपण टाकल्यानंतर छानपैकी जी बेसिंग आहे ती चकचक करते. तर हे लिक्विड आहेच फायद्याचं, त्याच्यासाठी मी वेस्ट जाऊ देणार नाही आहे. तर किचनचा कपडा आणि जी बेसिंग आहे ती सुद्धा मी छानपैकी क्लीन करून घेणार आहे. अशा प्रकारे आपण तेलाच्या ज्या बॉटल्स आहेत त्या घासून धुवून घेतलेल्या आहेत आणि आता याला वाळू देणार आहे आणि कोरड्या कपड्याने छानपैकी पुसून घेणार आहे. तर तेलाच्या बॉटल वगैरे आपण क्लीन करून घेतलेले आहे. आता देवाचे भांडे आहे ते घासून घ्यायचे आहेत. तर मी लिंबू, मीठ किंवा मग दही याच्यानेच देवाचे भांडे क्लीन करून घेत असते. आंबट दही बोलवलेलं आहे. तर दह्यानेच मी छानपैकी हे भांडे क्लीन करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग डिशवॉश किंवा मग ग्रीन साबण असते त्याच्याने क्लीन करून घेणार आहे, त्याच्याने घासणार आहे आणि मग स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. आणि पितळेचे आणि तांब्याचे भांडे जे आहेत तर असेच जर आपण ठेवले तर डाग पडतात, म्हणून लगेच मग कपड्याने पुसून घेणार आहे. तर हे सगळं करून घेते आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळामध्ये. तर भांडे सुद्धा छानपैकी धुवून झालेले आहे आणि कोरड्या कपड्याने पुसूनही झालेले आहेत. तर हे जे लिक्विड आपण तयार करून घेतलेलं आहे
थंड झालेलं आहे. आता एका बॉटलमध्ये ते मी भरून ठेवते. तर या लिक्विडने आपण काय काय स्वच्छ करू शकतो. तर या लिक्विडने गॅसचा ओटा छानपैकी क्लीन होतो, गॅसही क्लीन होतो. गॅसच्या मागची जी टाईल्स आहे त्यावर पडलेले तेलाचे डाग ते सुद्धा छानपैकी क्लीन होते. बेसिंगसुद्धा छानपैकी क्लीन होते. बऱ्याच लोकांकडे कार्पेंटरचं काम होतं आणि ते फेविकॉलचे जे डाग आहे तर ते टाईल्सवर पडलेले असतात आणि ते डाग खूप चिवट असतात, पटकन निघत नाही. पण या लिक्विडमुळे ना ते डागसुद्धा पटकन निघून जातात. एकदा नक्की ट्राय करा. तर फ्रेंड्स, आता सगळं क्लीन करून झालेलं आहे, म्हणजे भांडे वगैरे घासून झालेले आहे. चौरंगपाटही मी पुसून ठेवलेलं आहे. देवाचे भांडे आहे तेही घासून झालेले आहेत. आता जे तेल आहे ते भरून ठेवायचं आहे मला. तेलाचंही मी घासून ठेवलेलं आहे आणि कोरड्या कपड्यांनी छानपैकी ते पुसून घेतलेलं आहे. तर आता तेलही भरून घेते. आणि मेहंदीवालीचा फोन आलेला होता की तुम्ही बरोबर 7 वाजता तयार राहाल म्हणून, कारण मी फोन करून तिला सांगितलेलं होतं की 7 वाजता येशील. 6 वाजलेले आहेत. तर आता लवकर करून घेते. असे हात झालेले आहेत. नेल पेंट लावीन म्हटलं पण बघा कसे झालेले हात. चला, तर आता तेल भरून घेते आणि त्याच्यानंतर स्वीट कॉर्नचं मला वाटत नाही, बघू आता काय करता येईल वगैरे, कारण 1च तास आहे, ती येईलच आता. तर हा ट्रे खूप जुना आहे आणि हा सुद्धा मी घासलेला आहे. आता यावरनं फॉईल पेपर लावून घेते आणि इथेच मी तेलाच्या बॉटल ठेवत असते. तर छान दिसते दिसायला पण. तर ही सुद्धा एक टीप आहे. आपण जुन्या वस्तू खूप फेकून देतो किंवा कोणाला पण देऊन देतो. जर मी दुसराही ट्रे घेतला तरी पण तो तेलकट होईलच, म्हणून मी याला छानपैकी घासून घेते आणि फॉईल पेपर लावून घेते आणि दिसायला पण सुंदर दिसते. तर अशा प्रकारे सुद्धा आपण यूज करू शकतो. तर अशा प्रकारे आपण बॉटल्समध्ये तेल भरून घेतलेलं आहे. पण हे जे पॉलिथिन असते तेलाची, तर मी ते अशीच फेकून देत नाही, तर अशा प्रकारे ठेवते. तर तिथे सुद्धा तेल असते, ते सुद्धा मी यूज करत असते. तर अशा प्रकारे आपण बॉटल्स भरून घेतलेले आहे आणि दिसायला पण बघू शकता किती छान दिसत आहे ते. तर फ्रेंड्स, सगळं क्लीन करून झालेलं आहे. आता मी आलेली आहे उद्या मी कोणती साडी घालणार आहे ते बघण्यासाठी. 3 साड्या काढून ठेवलेल्या आहेत, त्यांचे ब्लाऊज घालून पाहते आणि त्याच्यानंतर मग ठरवते. तर नेल पेंट सुद्धा लावून झालेलं आहे. आता झालेले आहे 6:30. चला, आता आम्ही चाललेलो हो गणपती आणि डेकोरेशनचं सामान पाहायला. गणपती अपना सबका इतना गणपती आ जाए. अरे ऐसा बोल रहा. मातीची नाही आहे ना पण बुक झाली आहे. बुक हो गई ना. और ये हाँ ही ना. और ये अच्छा, आपने लिए क्या ये? हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? आय होप छानच असाल, मजेत असाल. तर आज आहे हरतालिका. तर हरतालिकेच्या माझ्या मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. तर हे जे 2 दिवस आहे, आजचा दिवस आणि उद्याचा दिवस, आज हरतालिका आणि उद्या आपल्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. तर हे जे 2 दिवस आहे हे खूप थकवणारे दिवस असतात. तर त्याच्या 2 दिवसा अगोदरच आपण पूर्वतयारी करून जर ठेवली तर मला असं वाटते दगदग थोडी कमी होईल. रात्री तिला मी बोलवलेलं होतं, जसं तुम्हाला मी सांगितलं 7 वाजता. तर मेहंदी लावल्यानंतर माझं जेवणच झालं नाही आणि मग मी आजचा उपवास मध्ये काहीतरी खाणार आहे. भूक लागली म्हणजे पूजा केल्यानंतर, पण आताच काही खाणार नाही. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे मला ते आलूचं जे आपण करतो मिरची टाकून, ते मी एकदा खाल्लं की मग मला भूक लागत नाही. तर तेच मी करणार आहे. पण पूजा झाल्यानंतर मी जेव्हाही खाईन तुम्हाला मी सांगणार आहे. तर आम्ही गणपती पाहायला गेलो. डेकोरेशनच्या ज्या वस्तू आहेत त्या बघितल्या आम्ही. त्याच्यानंतर मग गणपती पाहायला पण गेलो. 3-4 अशी गणपतीची मूर्ती आम्हाला आवडलेली होती
तर आम्ही पाहून आलो आणि त्याच्यानंतर मग जितेंद्रराव आणि मग पार्थ दोघही जण गेलेले होते आणि बुक करून घेतलेली आहे. तर अजून गणपती बाप्पा आलेले नाही आहे. डायनिंग रूम मध्येच मी हरतालिकेची पूजा करणार आहे. तर पूर्व तयारी मी करून ठेवलेली आहे आणि आता साडी वगैरे घातली आणि म्हटलं तुमच्यासोबत आता बोलून घ्यायला पाहिजे. तर आता 12:30 झालेले. आपण कितीही म्हटलं की मुहूर्ताच्या नुसार आपण काम करायला पाहिजे, पण त्यासाठी ना खूप सारे नौकर वगैरे पाहिजे आपल्या घरी, की सगळे मॅनेज करणारे लोक पाहिजे. एकटा व्यक्ती असला की वेळ होतोच. कितीही लवकर करण्याचा प्रयत्न केला तरी मला अजिबात झोप आली नाही, कारण मला लवकर उठायचं आहे, लवकर करायचं आहे. त्या ह्याच्याने मला झोप आलेली नाही, त्याच्यामुळे थोडंसं गळल्यासारखं वाटतच आहे. आणि रात्री मी जेवली नाही म्हटलं तर तसंच झालं की 12 वाजून गेलेले होते. आम्ही तिकडनं गणपती पाहून आलो तर मग वेळच होऊन गेलेला होता, तर मग मी काहीच जेवली नाही. आता चहा पिला सकाळचा आणि आता पूजा करून घेते. पूजेची पूर्ण तयारी करून घेतलेली आहे. आणि एक सांगायचं म्हटलं तर मी गौरी वगैरे पेरली, पण थोडा वेळच झालेला होता, उशिरा पेरली गौरी, त्याच्यामुळे गौरी उगवलेली नाही आहे. तर मग आता रेतीचीच पिंड काढणार आहे आणि महत्व त्याचंच आहे. पण आपण छान दिसावं वगैरे म्हणून या सगळ्या गोष्टी करत असतो. पूजेचं साहित्य वगैरे आणून ठेवलेलं आहे. दुर्वा निवडायचा आहे, आगाडा केना आहे ते निवडायचं आहे. बाकी रेती वगैरे छानपैकी धुवून वगैरे ठेवलेली आहे. दिवा तयार आहे, उदबत्ती वगैरे सगळं फळं वगैरे तयार आहे. फक्त या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. अशा प्रकारे मेहंदी रंगलेली आहे आणि छान वाटते सणावाराला आपण मेहंदी वगैरे लावली तर. आणि हे असे फ्लावर आहे, तर हे पूर्ण डेकोरेशन व्हायला थोडा वेळच लागेल, म्हणून इथे मी हरतालिकेची पूजा करणार नाही आहे. तर इथे पूजा मांडलेली आहे. हे दुर्वा वगैरे निवडून ठेवलेले आहे. बेलाचे पान आहे, त्याच्यानंतर आगाडा केना आहे. आरती करून घेणार आहोत. तर इथे मी फुलवात तयार ठेवलेली आहे. पूर्वी प्रेम उपाजयाचे सर्वांगी सुंदर विहरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळीते ज्ञान दीपकळीके. अक्षता वाहून घेते मी आणि चूक भूल झाली ही माफी मागणार आहे मी. तर फ्रेंड्स मला लागलेली आहे भूक. तर पूजा वगैरे झालीच आहे. तर इथे असा आलूचं बनवून ठेवलेलं आहे, ते मी खाणार आहे. कारण उपाशी राहून आपली तब्येत खराब करण्यात काहीच अर्थ नाही आहे. पूजा झालेली आहे, आता खाऊ शकते मी. आणि खूप निरंकार करायचं म्हटलं तर आता पहिल्यासारखं होत नाही, कारण आताच तब्येतीतून उठले मी आणि खूप निरंकार करील तर मला चक्कर वगैरे येईल. तुम्ही सुद्धा उपाशी राहू नका. उपास सहन नसेल होत तर नक्कीच काहीतरी खाऊन घ्या. केळं वगैरे फळाने एवढं काही पोट भरत नाही. आता 3 वाजलेले आहे, आता खाऊन घेते. कारण मी सकाळीच तयार करून ठेवलेलं होतं की भूक जेव्हा लागेल मला आणि सहन होणार नाही तेव्हाच मी खाईल वगैरे. खाऊन घेणार आहे आणि थोडा वेळ रेस्ट करणार आहे आणि त्याच्यानंतर बाकीचे कामं होईल. कारण मेन जी गोष्ट आहे पूजेची ती करून झालेली आहे. आता टेन्शन नाही आहे तेवढं. आता हे खाल्ल्यानंतर थोड्या वेळ आराम करेन आणि मग डेकोरेशनचं सुद्धा बघायचं आहे. भेटते तुम्हाला हे खाऊन झाल्यानंतर. तर इथे डेकोरेशनची तयारी सुरू आहे आणि मी सुद्धा तयार झालेली आहे, कारण आता बायका हळदी कुंकाला येतील आणि मला सुद्धा हळदी कुंकाला जायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग 12 वाजता मी हरतालिकेची आरती करून घेणार आहे आणि त्यानंतर आपले गणपती बाप्पा येणारच आहे, ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. चंद्रा सवेर शोभते चांदणी तशी अरविंद रावांची मी जीवन संगिनी. तर फ्रेंड्स आता 11:30 वाजलेले आहेत आणि गणपती बाप्पा आणायला गेलेले आहेत, पार्थ आणि जितेंद्रराव. तर चला आरतीचं ताट इथे तयार आहे.
थँक्यू.